तर आज आपण बघणार आहोत त्यानंतर त्या ठिकाणी नेक्स्ट ऑर्गन तो म्हणजे कोणता त्या ठिकाणी टंग. टंग इज अ मस्क्युलर फ्लेशी ऑर्गन with the help of which the saliva is mixed into the food. टंग एक प्रकारचा फ्लेशी अशा प्रकारचा मस्क्युलर अशा प्रकारचा त्या ठिकाणी ऑर्गन राहत असतो आणि टंगच्या मदतीने त्या ठिकाणी जी सलायवा असते ती सलायवा आपल्या पोटमध्ये काय केल्या जात असते, मिक्स केल्या जात असते. ठीक आहे. पहा, द टंग इज अ फ्रीली मुव्हेबल मस्क्युलर ऑर्गन. एक फ्रीली मुव्हेबल अशा प्रकारचा मस्क्युलर ऑर्गन राहत असतो. आपण त्याला फ्रीली त्याची मुवमेंट करू शकत असतो. अटॅच टू द, की जो अटॅच राहत असतो त्या ठिकाणी फ्लोअर ऑफ द ओरल कॅव्हिटी. आपली जी ओरल कॅव्हिटी असते तो ओरल कॅव्हिटीचा जो खालचा भाग असतो त्याला म्हणतात त्या ठिकाणी फ्लोअर ऑफ द ओरल कॅव्हिटी. तर द टंग इज अ freely movable muscular organ attached to the floor of the oral cavity by frenulum. तर एक फ्रेन्युलम नावाचा घटक असतो, म्हणजे खालच्या ओरल कॅव्हिटीचं जे फ्लोअर राहत असते आणि आपली जी टंग असते त्या दोन्हीच्या मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात जे मासासारखा भाग असतो, मस्क्युलर पार्ट असतो, तो त्या ठिकाणी त्या टंगला आपल्या फ्लोअर सोबत जोडत असतो. त्याला त्या ठिकाणी फ्रेन्युलम असं म्हटलं जात असतं. बरोबर. तर फ्रेन्युलम हा घटक अशा प्रकारचा की जो आपल्या टंगला मस्क्युलर अशा प्रकारच्या टंगला त्या ठिकाणी थोडक्यात काय करत असतो, आपल्या ओरल कॅव्हिटी मध्ये खालच्या फ्लोअर पार्ट सोबत त्या ठिकाणी कनेक्ट करत असतो, जोडत असतो. ठीक आहे. द अपर सरफेस ऑफ द टंग, मग आपल्या जिभेवरचा त्या ठिकाणी जो अपर सरफेस असतो म्हणजे जो वरचा भाग राहत असतो. ठीक आहे. तर त्याच्यावरती त्या ठिकाणी थोडक्यात काही स्मॉल अशा प्रकारचे प्रोजेक्शन राहतात, थोडे असे काट्यासारखे थोडेसे भाग राहत असतात. आपण इझिली टच करून सुद्धा ते ऑब्झर्व करू शकत असतो. बरोबर. द अपर सरफेस ऑफ द टंग हॅज स्मॉल प्रोजेक्शन. आपल्या जिभेच्या वरच्या सरफेस वरती त्या ठिकाणी स्मॉल अशा प्रकारचे प्रोजेक्शन म्हणजे थोडे वरती आलेले भाग. बरोबर. तर स्मॉल अशा प्रकारचे प्रोजेक्शन राहत असतात आणि त्याच प्रोजेक्शनला त्या ठिकाणी काय म्हटले जात असते, पॅपिली असं म्हटले जात असते. बरोबर. सम ऑफ विच बियर टेस्ट बर्ड. आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काही जे पॅपिली राहत असतात तर त्याच्यामध्ये काय राहत असतात, टेस्ट बर्ड्स राहत असतात. बरोबर. जसं की आपल्या जिभेचा समोरचा जो भाग असतो टोकावरचा, त्याच्या मार्फत आपल्याला त्या ठिकाणी स्वीट पदार्थांचा टेस्ट आयडेंटिफाय होत असते. बरोबर. नंतर जो मागचा भाग राहत असतो साईड वरती असलेला, तर त्याच्या मार्फत आपल्याला सोर पदार्थ किंवा बिटर पदार्थ, त्याच्या मागच्या साईडला बिटर पदार्थ, त्यांची चव आपल्याला काय करते त्या ठिकाणी थोडक्यात आयडेंटिफाय होत असते. ठीक आहे. तर असे काही थोडक्यात हे जे जिभेच्या वरच्या भागावरती जे स्मॉल प्रोजेक्शन असतात की ज्याला आपण त्या ठिकाणी पॅपिली असं म्हणत असतो, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टेस्ट बर्ड असतात की ज्याच्या मदतीने आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांच्या टेस्टचं त्या ठिकाणी थोडक्यात काय होत असते, सेन्सेशन होत असते. ठीक आहे. त्यानंतर the oral cavity leads into a short pharynx which serves as a common passage for food and air. तर आपली जी ओरल कॅव्हिटी असते तर त्या ओरल कॅव्हिटी काय करते त्या ठिकाणी, द ओरल कॅव्हिटी लीड्स इनटू अ शॉर्ट फॅरिंग्स. आपण आपल्या या तोंडाचा भाग सोडल्याच्या नंतर जेव्हा नेमकंच घशाच्या आतमध्ये एंटर होतो आपली जी ओरल कॅव्हिटी जेव्हा एंटर होते तर त्या ठिकाणी थोडक्यात काय राहत असते, एक कॉमन अशा प्रकारचा पासेज राहत असतो. तो कॉमन पासेज अशा प्रकारचा आहे की त्याच्या म्हणजे त्याच ठिकाणाहून हवा आपल्या लंग्स, एअर आपल्या लंग्स मध्ये एंटर होते आणि त्याच ठिकाणाहून त्या ठिकाणी जे फूड असते ते आपल्या इसोफॅगस मध्ये काय करते, एंटर होत असते. बरोबर. आणि मग त्या कॉमन पासेजला त्या ठिकाणी थोडक्यात काय म्हणले जात असते, फॅरिंग्स असं म्हणत असतात. ठीक आहे. The oral cavity leads into a short pharynx which serves as common passage. Common passage for what? For food and air. ठीक आहे. Then the esophagus. आणि आता जो esophagus असतो, esophagus means food pipe की ज्याच्यामधून फूड पास होतो. And the trachea means wind pipe की ज्याच्यातून एअर पास होत असते कशामध्ये, आपल्या लंग्स कडे. ठीक आहे. The esophagus and the trachea open into the pharynx. तर जे इसोफॅगस आणि ट्रॅकी असतात म्हणजे फॅरिंग्स एक असा कॉमन घटक आहे की जिथून त्या ठिकाणी इसोफॅगस पण आतमध्ये एंटर होत असतो आणि फॅरिंग्स सुद्धा त्याच्या समोरच्या भागामधून लंग्सच्या दिशेने काय करत असतात, एंटर होत असतात. ठीक आहे. आणि म्हणून काय म्हटलेलं आपण, द इसोफॅगस अँड द ट्रॅकी ओपन इनटू द फॅरिंग्स. इसोफॅगस आणि ट्रॅकी हे दोन्ही कुठे ओपन होत असतात, फॅरिंग्स मध्ये ओपन होत असतात. ठीक आहे. पहा, अ कार्टिलाजिनस फ्लॅप. आता कधी कधी काय होत असते माहिती का, की आपण समजा तुम्ही यू माइट हॅव ऑब्झर्व ऑर यू माइट हॅव एक्सपिरियन्स दॅट की अन्न गिळत असताना जर समजा अचानक श्वास घेतला गेला तर अशा वेळेस आपल्याला ठसका लागतो. ऍक्च्युली
इट्स अँड रिफ्लेक्स ऍक्शन. ती एक प्रकारची काय आहे, रिफ्लेक्स ऍक्शन राहत असते. बरोबर. तर आता नेमकं काय आहे माहिती का, की असं म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण ज्यावेळेस अन्न गिळत असतो तो सॉल्व्हिंग करत असताना आपण हवा नाही घेऊ शकत. ठीक आहे. कारण त्या टायमाला गोष्ट अशा प्रकारची राहत असते की आपला जो विंड पाईप असतो त्या विंड पाईपच्या वरती एक कव्हरिंग राहत असते, त्याला ग्लॉटिस म्हणतात. काय म्हणलं जात असते त्याला, ग्लॉटिस असं म्हणत असतात. बरोबर. आता ज्या वेळेस आपण अन्न गिळत असतो तर त्यावेळेस त्या ठिकाणी तो ग्लॉटिस काय असला पाहिजे, त्या ठिकाणी म्हणजे तो जो ग्लॉटिस असला तो बंद असला पाहिजे. ठीक आहे. तर मग काय राहत असते, अ कार्टिलेजिनस फ्लॅप कॉल्ड इपिग्लॉटिस. एक कार्टिलेजिनस अशा प्रकारचं कार्टिलेज टिश्यू बद्दल आपण शिकलेलो आहे. बरोबर. जसं की आपल्या नाकाच्या समोरच्या भागामध्ये राहत असते तशा प्रकारचं. ठीक आहे. तर एक कार्टिलेजिनस फ्लॅप कॉल्ड इपिग्लॉटिस प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड. एक इपिग्लॉटिस नावाचा घटक असतो, तो काय करतो त्या ठिकाणी, प्रिव्हेंट्स म्हणजे त्याच्यामध्ये जाण्यापासून बचाव करणे, आपल्या लंग्स कडे अन्न जाण्यापासून बचाव करण्यासाठी. ठीक आहे. A cartilaginous flap called epiglottis prevents the entry of food into the glottis. जे ग्लॉटिस असते, ग्लॉटिस म्हणजे ग्लॉटिस इज द ओपनिंग ऑफ द विंड पाईप. आपला जो विंड पाईप असतो म्हणजे जे ट्रॅकी असते, तर त्या ट्रॅकीची जी ओपनिंग राहत असते ती काय, त्याला काय म्हणलं जात असते, ग्लॉटिस म्हणतात. आणि त्या ग्लॉटिसच्या वरच्या भागावरती इपिग्लॉटिस राहत असते. आणि इपिग्लॉटिस मुळे त्या ठिकाणी थोडक्यात काय करते की जे फूड राहत असते ते फूड ते विंड पाईप मध्ये त्या ठिकाणी एंटर होऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणून अ कार्टिलेजिनस फ्लॅप कॉल्ड इपिग्लॉटिस प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इनटू द ग्लॉटिस विच इज द ओपनिंग ऑफ द ट्रॅकिया ऑर विंड पाईप ड्युरिंग द सॉल्व्हिंग. ज्यावेळेस आपण अन्न गिळत असतो त्यावेळेस इपिग्लॉटिस काय करतो, त्या ठिकाणी त्या फूड विंड पाईपची जी एंट्री असते त्या एंट्रीला काय करतो, बंद करतो. परिणामी जे अन्न असते ते आपल्या त्या ठिकाणी इसोफॅगस मध्ये एंटर होते, ते त्या ठिकाणी थोडक्यात विंड पाईप मध्ये एंटर होऊ शकत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारचा इपिग्लॉटिस राहत असतो. ठीक आहे. देन आफ्टर द इसोफॅगस, त्यानंतरचा घटक कोणता राहत असतो त्या ठिकाणी, इसोफॅगस. आपण बघितलेलं आहे की ट्रॅकिया अँड इसोफॅगस ओपन इनटू फॅरिंक्स. ट्रॅकिया आणि इसोफॅगस कशामध्ये ओपन होत असतात, त्या ठिकाणी फॅरिंक्स घटकामध्ये ओपन असतात. ठीक आहे. इट मीन्स दॅट ट्रॅकिया इज द कॉमन सोर्स टू द इसोफॅगस अँड विंड पाईप. इसोफॅगस आणि विंड पाईप साठी कॉमन सोर्स म्हणजे कोणता, ट्रॅकिया घटक राहत असतो. ठीक आहे. पहा, द इसोफॅगस इज अ थिन. इसोफॅगस म्हणजे त्या ठिकाणी एक असा थिन अशा प्रकारचा लॉंग ट्यूब विच एक्सटेंड्स पोस्टेरियरली. पोस्टेरियरली म्हणजे खालच्या बाजूला, मागच्या बाजूला. ठीक आहे. The esophagus is a thin, long tube which extends posteriorly passing through the neck. की जो आपल्या घशामधून त्या ठिकाणी पास होत असतो आणि पोस्टेरियरली काय करत असतो, थोडक्यात एक्सटेंड झालेला असतो. ठीक आहे. थोरॅक्स अँड द डायफ्रागम. आपल्या नेक मधून, आपल्या थोरॅसिक कॅव्हिटी मधून आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जो मस्क्युलर ऑर्गन राहत असतो डायफ्रागम, तर त्या डायफ्रागम मधून त्या ठिकाणी तो काय करत असतो, एंटर्स होत असतो अँड लीड्स टू अ जे शेप. आणि एका जे शेपच्या आकाराच्या ऑर्गनला, म्हणजे जे शेपच्या आकाराचं ऑर्गनला त्या ठिकाणी थोडक्यात काय करत असतो, तो लीड्स करत असतो. अँड दॅट ऑर्गन इज कॉल्ड ॲज स्टमक. त्या ऑर्गनला त्या ठिकाणी थोडक्यात काय म्हटलं जात असते, स्टमक असं म्हटलं जात असतं. बरोबर. पहा, द इसोफॅगस इज अ थिन लॉंग ट्यूब विच एक्सटेंड्स पोस्टेरियरली पासिंग थ्रू द नेक, thorax and diaphragm and leads to a J-shaped back structure called stomach. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी थोडक्यात काय राहत असतं, स्टमक. म्हणजे आपण आता कुठपर्यंत आलो, त्या ठिकाणी स्टमक पर्यंत आलो. बरोबर. आता स्टमक मध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी थोडक्यात कशा प्रकारचं असते, आपण इथं साईडला एक प्रकारे इथे छोटीशी आकृती काढून घेऊ. हा अशा प्रकारचा त्या ठिकाणी थोडक्यात काय आहे की समजा आपला इसोफॅगस आहे. बरोबर. आता हा इसोफॅगस या ठिकाणी इकडनं काय करायला लागला, अशा पद्धतीने थोडक्यात एंटर व्हायला लागला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी लीड्स टू अ जे शेप. तर एक जे शेपच्या ऑर्गन सारखं त्या ठिकाणी थोडक्यात बॅग लाईक स्ट्रक्चर राहत असते, त्यालाच आपण काय म्हणत असतो, त्या ठिकाणी स्टमक असं म्हणत असतो. ठीक आहे. पहा, अ मस्क्युलर स्फिंक्टर कॉल्ड गॅस्ट्रोइसोफॅगियल स्फिंक्टर. तर ह्या ठिकाणी थोडक्यात काय राहत असते, एक अशा प्रकारचे स्फिंक्टर राहत असतात किंवा ह्या ठिकाणी थोडक्यात एक मसल राहत असतात, असा वाढलेला भाग राहत असतो. ऍक्च्युली ते त्या ठिकाणी थोडक्यात काय राहत असतात, रेग्युलेटरी मसल्स राहत असतात. बरोबर. पहा, अ
मस्क्युलर स्फिंक्टर, स्फिंक्टर म्हणजे त्या ठिकाणी मसल्स राहत असतात, बरोबर. मस्क्युलर स्फिंक्टर कॉल्ड गॅस्ट्रोइसोफॅगियल स्फिंक्टर रेग्युलेट्स द ओपनिंग ऑफ इसोफॅगस. ह्या इसोफॅगस घटकाची ओपनिंग काय करायची त्या ठिकाणी रेग्युलेट्स करायची. तर ती रेग्युलेट्स करण्याचं काम कोण करत असते त्या ठिकाणी थोडक्यात हे गॅस्ट्रोइसोफॅगियल स्फिंक्टर करत असतात. म्हणजे समजा अन्न इथपर्यंत आलं आणि अन्न इथपर्यंत आल्याच्या नंतर त्या अन्नाला आता त्या ठिकाणी कशामध्ये एंटर व्हायचंय, कशामध्ये एंटर व्हायचंय, आपलं स्टमक मध्ये एंटर व्हायचं. इसोफॅगस मधून त्याला स्टमक मध्ये काय करायचं एंटर व्हायचंय. तर अशा टायमाला इथं त्या ठिकाणी थोडक्यात गॅस्ट्रोइसोफॅगियल नावाचे स्फिंक्टर मसल्स राहत असतात आणि तेच मसल्स त्या ठिकाणी थोडक्यात काय करत असतात रेग्युलेट्स द ओपनिंग ऑफ इसोफॅगस. इसोफॅगसची ओपनिंग त्या ठिकाणी रेग्युलेट करण्याचं काम कोण करत असतं, हे गॅस्ट्रोइसोफॅगियल स्फिंक्टर मसल करत असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने. द स्टमक लोकेटेड इन द अपर लेफ्ट पोर्शन ऑफ द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. जे स्टमक असते तर ते स्टमक आपल्या ऍब्डॉमिनल कॅव्हिटीच्या अपर पार्ट मध्ये विशेषतः लेफ्ट पार्ट मध्ये त्या ठिकाणी काय राहत असते लोकेटेड झालेलं ऑर्गन राहत असते, बरोबर. द स्टमक लोकेटेड इन द अपर लेफ्ट पोर्शन ऑफ द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी हॅज 4 मेजर पार्ट्स. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 4 मेजर पार्ट्स राहत असतात. त्यातला पहिला पार्ट राहत असतो अ कार्डियाक पोर्शन. पहिला पार्ट कोणता राहत असतो त्या ठिकाणी कार्डियाक पोर्शन राहत असतो की जनरली जो ह्या ठिकाणचा भाग आहे याला म्हणतात त्या ठिकाणी कार्डिया. काय म्हटलं जात असते, कार्डियाक पोर्शन राहत असतो. आता या कार्डियाक पोर्शनचं त्या ठिकाणी थोडक्यात कार्डियाक पोर्शन म्हणजे नेमकं कशा प्रकारचं हे करत असतो का, अ कार्डियाक पोर्शन इनटू विच द इसोफॅगस ओपन. स्टमकचं एक अशा प्रकारचं पोर्शन, स्टमकचा एक अशा प्रकारचा भाग की ज्याच्यामध्ये इसोफॅगस काय करतो त्या ठिकाणी ओपन्स होत असतो, बरोबर. द ओपनिंग ऑफ इसोफॅगस इनटू द स्टमक इज द कार्डियाक रिजन. ते स्टमकचं कोणतं रिजन राहत असते, कार्डियाक रिजन राहत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्ट राहत असतो त्या ठिकाणी थोडक्यात फंडिस पार्ट राहत असतो. त्याला फंडिक म्हणतात, फंडस असं म्हटलं तरी चालतं. फंडस राहत असतो. ठीक आहे. हा इथला जो भाग राहत असतो याला म्हणतात त्या ठिकाणी थोडक्यात काय फंडस म्हटलं जात असतं. ठीक आहे. अ फंडस रिजन, एक फंडस अशा प्रकारचं रिजन राहत असते ह्या भागामध्ये असलेलं. त्याच्यानंतर जो थर्ड पार्ट राहत असतो इट इज बॉडी. काय राहत असते त्या ठिकाणी बॉडी. बॉडी ऍक्च्युली इट इज अ मेन सेंट्रल रिजन. हे जे मेन सेंट्रल रिजन राहत असते तर या मेन सेंट्रल रिजनलाच त्या ठिकाणी स्टमकची काय म्हटलं जात असते, बॉडी असं म्हणत असतं, बरोबर. अँड द फोर्थ पार्ट जो राहत असतो तर तो फोर्थ पार्ट राहत असतो त्या ठिकाणी थोडक्यात कोणता, पायलोरिक पार्ट असतो. कुठला पार्ट राहत असतो, पायलोरिक पार्ट राहत असतो. ठीक आहे. पायलोरिक पोर्शन, बरोबर, विच ओपन्स इनटू द फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. ह्या ठिकाणी थोडक्यात पायलोरिक पोर्शन राहत असते आणि इथून समोर लगेच तो पायलोरिक पोर्शन म्हणजे स्टमकचा असा भाग असतो की जो स्मॉल इंटेस्टाइनच्या पहिल्या पार्ट मध्ये ओपन होणारा घटक राहत असतो. जसं की समजा या ठिकाणी कार्डियाक म्हणजे काय आहे की स्टमकच्या ज्या भागामध्ये इसोफॅगस ओपन होतो तो स्टमकचा कोणता भाग, कार्डियाक भाग. तशाच पद्धतीनं स्टमक मधून त्या ठिकाणी थोडक्यात इसोफॅगस जिथं सुरुवात होते, स्टमक मधून ज्या ठिकाणी थोडक्यात स्मॉल इंटेस्टाइनची सुरुवात होत असते तर तो भाग म्हणजे कोणता राहत असतो त्या ठिकाणी पायलोरिक पार्ट राहत असतो स्टमक घटकाचा. ठीक आहे. अ पायलोरिक पोर्शन विच ओपन्स इनटू द फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल आपलं स्टमकचा पायलोरिक म्हणजे अशा प्रकारचा पार्ट राहत असतो, अशा प्रकारचा पोर्शन राहत असतो की जो त्या ठिकाणी ओपन्स इनटू द फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन, की जो स्मॉल इंटेस्टाइनच्या पहिल्या पार्ट मध्ये काय करतो त्या ठिकाणी ओपन होत असतो. आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी इथून स्मॉल इंटेस्टाइनची सुरुवात होत असते आणि स्मॉल इंटेस्टाइनला सुद्धा 3 भागामध्ये डिवाइड केलेलं असते. एक असते डेव्हनम भाग, एक असते त्या ठिकाणी जेजनम भाग आणि एक असतो त्या ठिकाणी इलियम नावाचा भाग राहत असतो, बरोबर. तर अशा पद्धतीने थोडक्यात आपलं जे स्टमक असते तर या स्टमक मध्ये त्या ठिकाणी चार मेन रिजन राहत असतात. पहिला असते कार्डियाक रिजन की ज्याच्यामध्ये इसोफॅगस ओपन्स होत असतो. दुसरा पार्ट राहत असतो त्या ठिकाणी फंडिक रिजन, हा इथला वरचा जो भाग आहे याला फंडिक रिजन किंवा फंडस असं म्हटलं जात असते. त्याच्यानंतर बॉडी, इट इज अ सेंट्रल पोर्शन ऑफ द स्टमक, स्टमकचं सेंट्रल पोर्शन राहत असते आणि एक घटक राहत असतो कोणता त्या ठिकाणी पायलोरिक घटक राहत असतो. एक पायलोरिक पोर्शन स्टमकचं एक अशा प्रकारचं पोर्शन राहत असते की विच ओपन्स इनटू द फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन, की जे स्मॉल इंटेस्टाइनच्या पहिल्या पार्ट मध्ये काय करत असते त्या ठिकाणी ओपन्स होत असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात आपण स्टमक पासून कुठपर्यंत आलेलो त्या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाइन.